ओ माय गॉड, त्यांना मी दुपारी तसं बोलले म्हणून हा पिक चेंज केला की काय? ओ हा मी काय विचार करते, ते मी बोलले म्हणून कशाला असं करतील? आफ्टर ऑल ही इज अ बॉस. पण काय सांगावं, कदाचित त्यांना वाटलं असेल आता बदलावं, आणि कदाचित मलाही हसता येतं हेच दाखवायचंय का त्यांना? काही असो, छान आहे हेही. तिला तो आता ऑनलाईन ही दिसत होता. त्यांना सांगू का तुमचा प्रोफाईल पिक छान आहे म्हणून? आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 26. अर्जुन, आर यू देअर? हो आहे. अरे मग बोलतोयस ना आता? हो अगं ती आत्ताच नवीन जॉईन झाली आहे ऑफिसमध्ये. त्याने एकदाच सांगून टाकलं. ओ म्हणजे मी बरोबर होते काय रे? मला खरं सांग, जेव्हा मी सकाळी कॉल केला तेव्हा ती तुझ्यासोबत होती ना? हो. मग काय, तुला सांगत होतो मी कामात आहे, तर तू आहेस की ऐकेनाच झालेलीस? ओके आय गॉट इट. म्हणजे फायनली. ओ वाव अर्जुन, आय एम सो मच हॅपी फॉर यू. ती एक्साइटेड होत म्हणाली. हे दुर्वा, हे बघ तू समजतेस तसं काही नाहीये. हो बस ती मला आवडते आहे, पण आय डोंट थिंक ती माझ्याबद्दल असा काही विचार करत असेल. सो प्लीज, म्हणजे लगेच असं कुठल्या कन्क्लुजनवर येऊ नकोस. ठीक आहे ना, तुझ्या ऑफिसमध्ये तर आली आहे ना, मग हळूहळू तुझ्या हृदयात सुद्धा येईल, त्यात काय एवढं. आणि तसंही मोस्ट हँडसम बॉय आहे माझा बेस्टी, मग तिला तर प्रेमात पडावंच लागेल ना. आय एम शुअर. आय डोंट नो यार, त्यात माझा हा स्वभाव. तो सुस्कारा सोडत आणि डावा हात खिशात घालत म्हणाला. दॅट्स इट. एवढं तरी कळलं म्हणजे खूप झालं. आणि हो, आता तिच्यावर तोप डागू नकोस म्हणजे झालं. का तिलाही फायर केलंय साल्यावर? हो आय मीन, अरे देवा, तुझं ना उघड आहे अर्जुन. अरे यार, ते झालं माझ्याकडून 1-2 वेळा. त्यात काही ना काही इश्यू होत राहतात ऑफिसमध्ये, यू नो ना. हो पण 1 नाही तर 2 वेळा. अरे यार तू ना अर्जुन, खरंच. बट शी इज सो डिफरंट दुर्वा. शी इज सो नाईस गर्ल. एक अल्लड नदी, सतत हसणारी आणि हसवणारी. त्या दिवशी मी एवढा चिडलेलो ना तिच्यावर, पण ती ज्या पद्धतीने उत्तर देते ना, मी तिच्यासमोर स्पीचलेस होतो यार. ओ रिअली? वाव, म्हणजे तुला द अर्जुनला कोणीतरी गप्प बसवणारी आली आहे तर. Then definitely God sent her for you, Arjun. Now just don't let her go. Yeah, I don't want to. But I don't know now what she is thinking about me. का तीही मला खडूस समजते? खडूसला खडूस समजेल नाही तर काय समजेल ती? ती मोठ्याने हसू लागली. आणि आता अर्जुनच्या गालात ही हसू होतं. त्याला नेमकाच कारमधला तो प्रसंग आठवला. हो, यावरूनच आठवलं, त्या दिवशी तू लग्नाची आठवण करून द्यायला फोन केला होतास. यु नो वॉट, ती माझ्यासोबत कारमध्ये होती आणि फोन कारच्या ब्लूटूथला जोडलेला. तिनं ते ऐकलं माहितीये? ओ माय गॉड अर्जुन, रिअली? ती आणि तुझ्या कारमध्ये? म्हणजे एवढं नाही तर, आणि आज मला कळतंय. अरे यार, तसं काही नाहीये. ती त्या दिवशी माझ्या अचानक कार समोर आली आणि तिची स्कूटी अनकंट्रोल झाली, त्यामुळे ती पडली. म्हणून तिला सोडतो म्हणालो होतो मी त्या दिवशी, बस इतकंच. ओके, असं आहे का? पण तुला ना तसंच पाहिजे. खडूस, चिडका कांदा, कडू कारलं, तुला म्हणेल तितकं कमी आहे बघ. दुर्वा आता फारच हसत होती आणि अर्जुनच्या गालातही हास्य होतं. काय हसतेस? तुझ्यामुळे तीही असाच विचार करत असेल माझ्याबद्दल, तो हसत म्हणाला. व्हॉट?
माझ्यामुळे तू आहेस तसा ना, तो तुझा प्रॉब्लेम आहे. आणि मग बदल ना स्वतःला. आता तिच्यासाठी तरी बदल. अरे तू फार पुढचा विचार करतेस दुर्वा. अजून तर कशातच काही नाहीये. आधी तिच्या मनात काय चाललंय ते तर समजू दे. त्यात एकतर तो समीर सारखा तिला चिकटलेला असतो. समीर? ओ अच्छा, तो तुझा असिस्टंट. अरे देवा. ओ हो अर्जुन, बघ नाही तर तू असाच कासवाच्या गतीने जाशील आणि तो ससा बाजी मारेल. हा, आणि आता जे काय आहे ते तुला करावंच लागेल. त्याला ऑप्शन नाहीये. बाय द वे अर्जुन, माय गॉड, कितीच दिवसांनी तू पहिल्यासारखं बोलतोयस. अगदी स्कूलमध्ये होतो ना आपण तेव्हा सारखे. मला आवडला तुझ्यातला हा बदल. मी एवढंच म्हणेल की पिटअप. काही मदत लागली तर मी आहेच. ओके. थँक्स दुर्वा. थँक्स? वा, तू आता मला थँक्स म्हणणार तर. ए बाय द वे, तू तिचं नाव नाही सांगितलं. काय नाव आहे तिचं? अक्षया. तिचं नाव अक्षया आहे. वाव, नाईस नेम. काही म्हण, छान झालं हे. पण हो, आता हातावर हात धरून बसू नकोस म्हणजे झालं. हो माझी आई, जसं काही मला ते जमणारच आहे असंच बोलत आहेस अगदी. काय रे तू, एवढा मोठा बिझनेसमॅन आणि एवढंही जमत नाही तुला? हो, कारण बिझनेस आणि प्रपोज करणं यात बराच फरक आहे दुर्वा. आणि काय ग, जसं काही तुला माहीतच नाहीये मी असा का आहे. हो आय नो, म्हणून तर म्हणते. ओ गॉड. ए अर्जुन, तुला आठवतंय तुला कॉलेजमध्ये असताना ती रेवा आवडायची? अरे यार, तो विषय आता काढलाच पाहिजे का? हो म्हणजे काय, मी तो प्रसंग माझ्या अख्ख्या लाईफमध्ये विसरू शकत नाही. तुला मीच इतकं तयार केलेलं तिला प्रपोज करण्यासाठी, आणि तू. आणि त्या मुलीने 4 मुलींसमोर माझी इज्जत काढली. हो ना, म्हणून नाही आवडत मला मुलींच्या मागं लागणं. अर्जुन, पण ती होतीच तितकी इगोइस्ट गर्ल. यात तुझा दोष नाहीये. उलट बरं झालं तिनं तुला नकार दिला, आणि म्हणून तू आज जो काही आहेस ते बेस्ट आहेस. तू स्वतःला सिद्ध केलंयस माय बॉय. या ऑब्व्हियसली मी स्वतःला म्हणून तर इथवर आणण्याचा प्रयत्न करत आलोय आजवर, जेणेकरून मुली स्वतः माझ्याकडे येतील, मला त्यांच्याकडे जावं लागणार नाही. आणि तूही तर तेच म्हणालेलीस मला. मग आता का गं असं होत असेल? यात तुझाच दोष आहे अर्जुन. आय नो, आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगामुळे तू स्वतःला आणखी कठोर करत गेलास. आणि प्रत्येक मुली अशा व्यक्तीच्या कठोरतेमागे काय कारण आहे हे समजून घेतील असं नाही ना? का पण दुर्वा, त्या कठोरतेमागील गोष्टीचा मागोवा घेणारी एकही नसेल. एकही. समोर दिसतं ते खरं असतं असं नाही ना. मग का सगळ्या गोष्टींचा दोष माझ्या वागण्यावर येत असेल? अर्जुन, तू आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगामुळे स्वतःला कठोर बनवलं आहेस. पण हे लक्षात घे की इतर लोक तुझ्या कठोरतेच्या मागे काय कारण आहे हे समजून घेणार नाहीत. तुझी सगळी ही कठोरता ही बाह्य परिस्थितीमुळे आहे, पण त्यांना फक्त तुझा कठोरपणा दिसत राहणार. आणि माझा कठोरपणा कोणी का समजून घेईल? ते तर तेच करू शकतील जे माझ्याबद्दल काही फील करतात, माझा खूप विचार करतात. मग कोणी करेल का माझा विचार? अक्षय तरी का करेल? तिनं तरी का करावा? जिथं स्नेहानं कधी समजून घेतलं नाही तिथं मी. तू आता स्नेहाचा विषय सोड. हा बस, एवढंच लक्षात घे. अर्जुन, तू जो काही कठोरपणा दाखवतोस तो तुझ्या अंतर्गत संघर्षाचा परिणाम आहे. पण तुलाही लोकांना समजून घेता यायला हवं, त्यांच्याशी तुला संवाद साधता यायला हवा. तू जितका कठोर राहशील तितक्याच मुली तुझ्या जवळ यायला घाबरणार. मग आता काय, माणसाचा स्वभाव असा तर बदलता येत नाही ना. मी प्रयत्न तर करतोच आहे, पण ऐक, एवढंही काही अवघड नाही आहे. मला असं वाटतं तुझ्या कठोरतेच्या मागे एक मृदू संवेदनशील व्यक्ती आहे हे, आणि इतकंच लोकांना समजलं की झालं. आणि सगळ्याच मुली स्नेहासारख्या नसतात अर्जुन. तू तर म्हणालास अक्षया वेगळी आहे, मग ती घेईल अरे तुला समजून.
दुर्वा, खरंच असं होईल का? बघ ना, एखादी गोष्ट चुकली की माझा आवाज वाढतो यार, मग माझाही कंट्रोल राहत नाही. नक्की होईल, माझा आशीर्वाद आहे तसा तुला. एक काम कर, अगदीच राग आला ना तर अक्षयाचा हसरा चेहरा समोर आणत जा, ती म्हणाली आणि मोठ्याने हसली. अर्जुनचं लक्ष घड्याळात गेलं तर दोघे बराच वेळ बोलत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अरे बापरे, अगं पाऊण तास झालं आपण बोलतोय. बर चल ठेवतो. अगं 9:30 झालेत, मला भूक लागली आहे यार. हो बाबा, जेव जेव, तिच्या आठवणीमुळे आणखी भूक लागली असेल तुला. चल बाय, आणि असाच खुश राहा. हो बाय. त्याने म्हणताच तिकडून फोन कॉल कट झाला. त्याच्या गावात मात्र गोड स्माईल रुळलेली. तीच स्माईल घेऊन तो किचनमध्ये आला आणि स्वतःला जेवण वाढून घेऊ लागला. त्याला अशी बोलल्याने फारच मोकळं वाटत होतं. शिवाय आता त्याला नेमकं काय करायचंय हे सुद्धा कळलेलं. माहीत नाही त्याला हे जमणार होतं का, पण कदाचित ट्राय तर तो करणारच होता. अक्षया इकडं झोपायला आलेली. सहज मोबाईल चालत असताना तिचं लक्ष नेमकंच अर्जुनने बदललेल्या प्रोफाईल पिक्चरकडे गेलं. ओ माय गॉड, व्हॉट इज धिस? सिरियसली हे सर आहेत. अर्जुनचं आत्ताचं प्रोफाईल पिक्चर खूपच छान होतं. आधीच हँडसम आणि त्यात ते किलिंग स्माईल. कोणतीही मुलगी ते पाहून वेडी नाही झाली तर शपथ. ती पहिल्यांदा त्याचा असा हसतानाचा फोटो पाहत होती. किती भारी वाटत आहेत सर इथं, हीच तर कमी होती. ओ माय गॉड, का त्यांना मी दुपारी बोलले म्हणून हा पिक चेंज केला असेल? ओ हा मी काय विचार करते, ते मी बोलले म्हणून कशाला असं करतील? आफ्टर ऑल ही इज अ बॉस. पण काय सांगावं, कदाचित त्यांना वाटलं असेल आता बदलावं, आणि कदाचित मलाही हसता येतोय हे दाखवायचं असेल का त्यांना. काही असो, छान आहे हे सुद्धा. तिला तो आता ऑनलाईन दिसत होता. त्यांना सांगू का तुमचं प्रोफाईल पिक छान आहे? हो सांगतेच, म्हणजे खुश होतील. मन अशीच म्हणत ती त्याला मेसेज टाईप करू लागली. नाईस पिक सर, सी युअर स्माइल इज लुकिंग ग्रेट ऑन यू, कीप स्माइलिंग. तिने त्याला मेसेज केला खरा, आणि तिचा मोबाईल पटकन बाजूला ठेवून टाकला. काय माहीत का तिला कसलीशी भीती वाटत होती. ओ त्यांना मेसेज केला मी, ठीक तर केलं ना? ते भलताच विचार नाही ना करायचे? काय माहीत, कदाचित ते पाहणारही नाहीत मागच्या वेळीसारखे. सुस्कारा सोडत ती स्वतःला समजावत होती, पण का माहीत का तिचं हृदय उगाचच धडधड करत होतं. एवढ्यात तिच्या मोबाईलवर नोटिफिकेशन वाजलं आणि सोबतच हृदयाची धडधड आणखी वाढली. तिनं मोबाईल घेऊन पाहिलं तर त्यांचाच रिप्लाय होता. थँक्यू आणि गोड स्माइली. ओ गॉड, ही रिप्लाईड. इट वॉज अनएक्सपेक्टेड. तिनं त्या रिप्लायवर रिॲक्शन दिली आणि पटकन बाजूला मोबाईल ठेवून बेडवर आडवी झाली. पण एवढ्यात पुन्हा नोटिफिकेशन वाजलं. तिने पुन्हा मोबाईल हातात घेऊन पाहते तर चक्क सरांचा गुड नाईट असा मेसेज, तोही पुन्हा स्माइलीसह आलेला. गुड नाईट. तिनंही त्याला रिप्लाय केला आणि पुन्हा बेडवर आडवी झाली. अक्षया मोबाईल बाजूला ठेवून झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीही तिच्या मनात अर्जुनचा विचार घोळत होता. त्या छोट्याशा संवादाने तिला एक वेगळीच हलकी भावना दिली होती, पण तिला मनात अजूनही थोडा संभ्रम होता. त्याच्या भावना तिला समजायला आणखीन वेळ लागणार होता. शिवाय ती त्याला केवळ एक बॉस म्हणून पाहत होती. इकडे अर्जुनची ही वेगळी अवस्था नव्हती. आज पहिल्यांदा काहीतरी वेगळं झाल्यासारखं वाटत होतं. त्यात प्रोफाईल पिक्चरला पहिल्यांदा तिने स्वतःहून दिलेली दाद त्याच्या गालात ब्लश आणत होती आणि मनावर तिच्या बस विचारांनीच मोरपंख फिरवत होती. त्याची झोप कुठल्या कुठे गायब झालेली. खरं तर आजच्या छोट्या संवादाने दोघांत काहीतरी सुरुवात झाली होती, पण त्याच्या पुढे काय घडणार आहे हे वेळच ठरवेल. आजचा भाग इथंच संपलेला आहे. खरंच अक्षय आणि अर्जुनमध्ये इथूनच काहीतरी सुरुवात होईल का? बघूया काय होतंय. कथा आवडते ना?
पुढं काय होते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.